कशा आहात मग सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. अजून एक गोष्ट आठवली मला, चला म्हणलं शेअर करूया तुमच्यापाशी. आपले व्हिडिओच असे असतात, जसे व्हिडिओ माझ्या मनाला आवडतात तसे व्हिडिओ बनवते. पुढं काय होणार आहे ती नाही सांगू शकत, पाठीमागं आपल्या आयुष्यात काय घडलं ना ते सांगू शकते. आणि काही लोकांना हेच आवडत नाही आहे, तुम्ही काय तुमच्या आयुष्यात तेच ते सांगत असतात. अरे मला आवडतं ना सांगायला. माझ्यासारखे माझे फ्रेंड आहेत ना यूट्यूबला, त्यांना माझे व्हिडिओ आवडतात ना. तू एकाने नाही बघितलं तर काय फरक पडत नाही मला, पण ते जाऊ दे. कसं एकदा तोंड खराब झालं की माणसाच्या तोंडातून काहीतरी एकदा वाईट शब्द येतो जास्त राग आल्यावर, खरं आहे का नाही? जास्त राग पण काही कामाचा नाही. तर काय आठवलं होतं मला सांगते तुम्हाला मी. हे जेवणावरून परिस्थितीबद्दलच व्हिडिओ बनवते. आणि पोटापाण्याहूनच पोटाचे किती हाल झाले, कसे कसे दिवस काढले, हे सगळं सांगते तुम्हाला. पण कसं असतं दादा, ज्या टायमाला आपल्याकडं नसतं ना तर कोणाकडंच नसतं. खूप पोटापाण्याचे हाल काढलेले आहेत, खूप वाईट दिवस काढलेले आहेत, खूप कठीण परिस्थितीचा सामना केलेला आहे. आता मला तो किस्सा म्हणजे ध्यानात आला माझ्या की कशाबद्दल व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून. दादा, पोटाबद्दल मी लय हाल काढलं. 2-2 दिवस उपाशी राहायचे. मी जर मला 4 भाकरी दिले ना, त्यातली एकच भाकर खायची, ती दुसरी भाकर तुकडे करून उन्हात ठेवायची. आणि पावसाच्या टायमाला अशा काही वेळेस कोणी देत नाही जेवण, म्हणून त्या भाकरी एक कपड्यामध्ये बांधून वरती कोपी बनवली होती, अशी त्या कोपीला बांधून ठेवायचं होतं. शिळ्या तुकड्यावरती दिवस काढल्यात, शिळ्या तुकड्यावर लहानाचे मोठे झाले. तुम्ही काय सांगता मला तुमचा मोठेपणा तुमच्यापाशी. आता तुम्हाला वाटतं हिने असे व्हिडिओ नाही टाकले पाहिजे, तुझ्या भूतकाळातले का टाकणार, अजून टाकणार. कारण की असं तर तुम्हाला कळलं नाही काय परिस्थिती होती ह्याची. व्हिडिओमधून तरी कळत आहे तुम्हाला, आणि ते तुम्हाला म्हणजे त्याचा स्वीकार करावाच लागेल त्या शब्दाचा तुम्हाला. आपलं कुठं चुकतच नाही, मी कधी चुकीची बोलतच नाही. खूप काही सारे माझ्यापाशी बोलण्याचं, पण खरंच तुम्ही मला ना जेव्हा टाईम होता तेव्हा विचारायचं होतं. तुमच्या माझ्या नात्यामध्ये दुरावा आलाच नसता, नक्की विचारायचं होतं. किंवा माझ्या नवऱ्याला विचारायचं होतं, काय तुमच्या मनामध्ये प्रश्न उभा राहिले ते, बरोबर ना? पोटाची आग लई मोठी असते, पोटाला लई लागतं त्या टायमाला खायला. पोटात आग पडले की तुम्ही काय परिस्थितीबद्दल बोलता, नका जाऊ कोणाच्या परिस्थितीबद्दल बोलायला. तुमच्यासारख्या माणसाने सोशल मीडियावर येऊ पण नाही आणि बघू पण नाही. मला असं वाटतं, तुम्हाला काय वाटतं ना माहीत नाही. कारण तो माणूस प्रत्येक लेडीजला नावं ठेवतो. तो लेडीजच्या आजूबाजूने का फिरतो? तो प्रत्येकाला नाव ठेवतो, हे असं आहे ते तसं आहे. जास्त नाही डोक्यात घेत त्याच्यासाठी. माझी पोरं हे व्हिडिओ बघत आहेत ना, पोरांना लय वाईट वाटतं. म्हणजे पहिल्यापासूनच ते सगळं भूतकाळातलं सांगायला लागले ना तुम्हाला. ते बघत आहेत ना पोरं, वेळ भेटल्यावर कधी कधी. कसं असतं, कोणाला सपोर्ट करणं, मदत करणं आपल्याकडं असलं तर करणं लय गरजेचं आहे, नसल्यावर बाता अलग आहे.